संग्रामने जो निक्कीला धक्का दिला, धक्का देऊन पूलमध्ये टाकलं, हे कितपत योग्य आहे, कितपत चुकीचं आहे, याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. कारण की ज्या पद्धतीने निक्की तिकडे बोंबा मारत होती, की नाही ह्यांनी स्वतःचे जे काय वाक्य आहेत, स्टेटमेंट आहेत, त्याच्यावर कॉन्ट्राडिक्ट केलंय. पहिले जे बोलला त्याच्या एकदम विरुद्ध त्यांनी केलं. पण अशा प्रकारची गोष्ट तिकडे झालेली नाही, कारण की तो टास्क होता, तुम्हाला धक्का मारायचा आहे. आणि धक्का काय म्हणजे धक्का हलकट पुश करून त्याला आतमध्ये टाकायचा आहे तर आहे. पण ज्या पद्धतीने निक्कीने तिकडे नाटकी केली, बिग बॉस माझ्या नाकाचं ऑपरेशन झालेलं आहे, मी नाही जाऊ शकत, मी उडी नाही मारू शकत, पाण्याची ॲलर्जी आहे. बिग बॉसने तिकडे गेम वाजवला. बिग बॉस बोलले बाबा तू डोकं खाऊ नको, डॉक्टरने सांगितलंय तू पाण्यात गेलीस तरी काय होणार नाही तुझ्या नाकाला, ते एकदम सेफ आहे. फक्त उडी मारताना अशी उडी मार की तुझं नाक तुटून फुटून जाऊ नये. अगं पहिली गोष्ट एवढ्या प्लॅस्टिक सर्जऱ्या करायच्या कशाला? एवढं तू काय जे पहिले बिग बॉस हिंदीमध्ये दिसत होतीस तशीच बरी होतीस. आता हे एवढं थोबाड असा चपट करून ते ओठा असे वर करून अशा प्रकारच्या ज्या गोष्टी केल्या असत्या कोणी करायला सांगितल्या होत्या? त्याच्यामुळेच हे भोगावं लागतं एवढ्या प्लॅस्टिक सर्जऱ्या करू जे घरामध्ये आली सर्टिफिकेट घेऊन. हे असली कारण देऊ नको. बरोबर बोलले बाकीच्या घरातले देखील सदस्य की हे असले कारण देऊ नको. 7 आठवडे तू काढलेलेच घरामध्ये. आणि जे आपला रेन डान्सचा जो टास्क झाला त्याच्यामध्ये कॅप्टन ठरला सूरज, त्या टास्कमध्ये तर त्या शॉवरमध्ये तर किती नाचत होती ही. तेव्हा तिला नाही ते आठवलं का की पाणी माझं नाक खराब होईल आणि ते खराब होईल. हे म्हणजे स्वतः कॉन्ट्रॅक्ट किती करते गोष्टी ते बघा. माझं असेल माझं तसं. आणि ज्या पद्धतीने जो आपला संग्राम भाऊ आहे त्याने जो धक्का दिला ना, परफेक्ट धक्का दिला. संपूर्ण घर देखील तेच बोलत होतं की बाबा दे धक्का, नाटकी करते फक्त, बाकी काही नाहीये. आणि बिग बॉसने देखील तिकडे सांगितलं तुम्ही उडी मारली तरी काय होणार नाहीये. सर्वात पहिले तिकडे ती आतमध्ये कशा पद्धतीने गेली, अशी एकदम साईडने उतरली, साईडने एकदम अशी खाली गेली, परत वरती आली आणि पुन्हा उभी राहिली. अरे म्हणले बिग बॉस म्हणले तुला उडी मारणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी हलका पुश केला आणि ती पडली. म्हणजे पडली तर एवढे ओव्हर रिॲक्ट केलं ना तिकडे तिने, म्हणजे विषयच नाही. म्हणजे हिची चांगलीच फाटलेली आहे. ह्यांची किती फाटली आहे ना हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण की ज्या पद्धतीने ह्यांचे हावभाव बदलत होते ना, हे अतिशय एकदम खुशी देणारे हावभाव होते ह्यांचे. नक्की मित्रांनो ती व्हिडिओ बघा. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याआधी तुम्हाला ह्या संग्रामने जे निक्कीला ढकललेलं आहे ते कितपत योग्य आहे, कितपत चुकीचं आहे ते नक्की कमेंट करून सांगा. कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.